हॅलो गाईज, वेलकम टू वन व्लॉग। आज आपण आलेलो आहे खेडमध्ये आपण अस्तान गावामध्ये आलेलो आहे। ते आपलं गाव आहे आणि ह्या गावामध्ये आज देवाचा कार्यक्रम आहे, तो म्हणजे 3रा वर्धमान दिन। आणि ह्या वर्धमान दिनाबद्दल पूर्ण ह्या व्हिडिओमध्ये गाईज तुम्हाला पाहायला भेटणार आहे। हा कार्यक्रम कसा चालणार आहे गाईज, आजच्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला त्याची रूपरेषा मी सांगतो। पहिला कार्यक्रम आहे तो नवीन पालखी बनवली आहे गावानी, त्या पालखीची भव्य मिरवणूक आहे, उद्घाटन सोहळा आहे। त्यानंतर महाअभिषेक आहे, देवाचा महाअभिषेक झाल्यानंतर महाप्रसाद आहे आणि त्यानंतर आहे सत्यनारायणची पूजा संध्याकाळी। आणि त्यानंतर एक मस्त कार्यक्रम तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार, तो म्हणजे जल्लोष महाराष्ट्राचा। तर गाईज ही व्हिडिओ पूर्ण पाहत राहा।
मिरवणूक चालू आहे आणि ती मिरवणूक आता जाणार आहे मंदिरापाशी. तिथे पुढे आपण बघूया आता पुढचे कार्यक्रम. आता पालखी देवळात चाललेली आहे. तिथे जाऊन आता देवळाचे जेवढे कार्यक्रम आहेत, जसा महाअभिषेक आहे आणि पालखीची पूजा आहे, मुकुटाची पूजा आहे, तर ही सगळी गोष्टी आता पुढे तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर चला देवळात जाऊया.
सहायभ्यंतर सुचेः सगळ्यांना प्यायचं सगळ्यांनी आता तरी आता त्यांना पिऊन टाका त्र्यंबकाय देवशाय केदाय नमो महागंगाधराय गोविंदाय नमो नमः सर्वमंगलमय सर्वसदे शरणकर्मके गोविंदाय नमोस्ते मृत्युंजयाय सुराय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय नमो नमः केदार काळकाय ग्रामदेवता भ्योमा केदार काळकाय जवैतो धन्यवाद नमो सर्वदेवा गोयम नमो केदार काळकाय
मित्रांनो, आता आपला जो महाअभिषेकाचा कार्यक्रम चालू आहे, मुकुट चढून झालेला आहे आणि आता महाप्रसादाची तयारी चालू आहे. तर ती महाप्रसादाची तयारी आपण तुम्हाला दाखवणार आहे, कशा प्रकारे इथे महाप्रसादाची तयारी चालू आहे, कशा प्रकारे जेवण बनवत आहेत आणि कुठल्या प्रकारचा महाप्रसाद बनवत आहेत. तर चला तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे हा महाप्रसाद बनवत आहेत. बघू शकता गाईज, इथे महाप्रसादाचा पूर्ण तयारी चालू झाली आहे आणि देवाचा तो नैवेद्य आहे तो पहिला काढला जातोय. कुठल्या प्रकारचे पदार्थ बनवले ते आपण आतमध्ये जाऊन बघूया. गाईज बघू शकता हा प्रसादाचा पहिला नैवेद्य काढलेला आहे. त्याच्यामध्ये पापड, लोणचं, भात, 2 टाईपची भाजी आहे, कोबीची भाजी आणि ती कुठली वाटाण्याची भाजी आहे, लाडू ठेवलेला आहे. आता हा नैवेद्य जाणार आहे देवळामध्ये आणि तिथून नैवेद्य दाखवून झाल्यानंतर महाप्रसादाला सुरुवात होणार आहे. गाईज आता आपण बघितलं कशा प्रकारे महाअभिषेक झाला. आपण पालखी घेऊन आलो आणि पालखीची पूजा केली. जे 2 मुकुट बनवलेले ग्रामस्थांनी ते कसे चढवले आणि त्याची पण पूजा कशा प्रकारे झाली ते पण आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितलं. आता आपण महाप्रसादाला चाललो आहे. महाप्रसादाचा आस्वाद घेऊन तुम्हाला पुढच्या कार्यक्रमाची रूपरेषा मी सांगणार आहे. गाईज बघू शकता कशा प्रकारे गावातले लोक एकत्र जेवायला बसलेत आणि महाप्रसादाचा आस्वाद घेत आहेत आणि गावातल्याच लोकांनी हे जेवण बनवलेलं आणि ते वाढायला जे लोक आहेत ती पण गावातलीच आहेत आणि हे सगळं मिळून कार्यक्रम होतो. तर बघू शकता कशा प्रकारे आनंदाने सगळे मिळून महाप्रसादाचा आस्वाद घेत आहेत. आपला आता जो कार्यक्रम होता, जो देवाचा कार्यक्रम होता तो पूर्ण झालेला आहे. आता महाप्रसादाचा आस्वाद आपण पण घेऊया. गाईज आता आपल्याबरोबर आस्थान गावातील ग्रामस्थ आणि या मंदिराचे सदस्य आहेत. त्यांचं नाव आहे विश्वासराव मैपतराव मोरे. ते आपल्याला ह्या मंदिराबद्दल माहिती आणि ह्या मंदिराचा इतिहास सांगणार आहेत. तर दादा, आपल्याला जरा ह्या मंदिराबद्दल माहिती आणि इतिहास सांगू शकाल? हे मंदिर 400 वर्षापूर्वीचं. ओके. आपल्या आस्थान गावाच्या सर्व रहिवाशांचं. ओके. आपण राव मंडळी, मोरे मंडळी आणि आपल्याबरोबर इतर समाज हे एकत्र गुन्हेगोडीत आपण वागतो सुरुवातीपासून, वाडवडिलापासून. आणि इतर मंडळी म्हणजे इतर समाज वगैरे कुठला समाज बघू शकता तुम्ही? सोनार, सुतार, धनगर वगैरे आपल्याबरोबर पूर्वजाबरोबर आलेले सगळे आपण एकत्र वागतो. आणि या मंदिराला अजून कुठल्या गावातले लोक येतात तरी? सनगर आजूबाजूचे नाही, फक्त सनगर आणि आस्थान. सनगरकर मोठे दादा आपले आणि किंजरकर 2 नंबर दादा. आणि हा जो आपण वर्धमान दिन करतो हा 3रा वर्धमान दिन. त्याच्या अगोदर आपण म्हणजे जे जुनं मंदिर होतं तुम्ही बोलता ते जुनं म्हणजे 3 पूर्वजाचं मंदिर होतं ते गवतारी होतं. ओके. त्याच्यानंतर आपण जे मंदिर हे बांधलं आपल्या वडिलांनी ते कौलरी बांधलं आणि आपण नवीन पिढीने आता हेच आपलं मंदिर बांधलं RCC. आणि म्हणजे आता हे 3रं वर्ष आपण हे नवीन जेव्हा बांधलं हो. आणि त्यापासून असा कार्यक्रम पण करतो. आणि हे मंदिर आपलं विशेष म्हणजे हे मंदिर आपल्या मालकीचं आहे. ओके. मालकीचं आहे. आणि आता बघितलं गेलं तर आजूबाजूला आपला हा चांगला एवढा मस्त निसर्गरम्य परिसर आहे. वरती पण पर्वतावरती म्हणजे याच्यावरती एक मंदिर आहे. तर याचं पण काय कनेक्शन आहे का याच्याबरोबर? सुरुवातीला होतं, आताही आहे. पण ते त्यांचं काम करतात, आपण इकडचं काम मंदिराचं करतो. थँक्यू, धन्यवाद. काय आता आपला पालखी उद्घाटनाचा सोहळा झालेला आहे आणि आपण बघितला हा आपला 3रा वर्धमान दिन आणि जो देवाचा महाअभिषेक होता, महाप्रसादाचा कसा लोकांनी आस्वाद घेतला तर ह्या व्हिडिओमध्ये गाईज तुम्हाला पूर्ण पाहायला भेटलं. तर ही व्हिडिओ गाईज मी इथे संपवतो आहे. पुढे जो मेन कार्यक्रम आहे जल्लोष महाराष्ट्राचा तो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल. तर गाईज अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल आमच्या चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा. ही व्हिडिओ आवडली तर लाईक करा, भरपूर लोकांना शेअर करा. तर चला, जल्लोष महाराष्ट्राचा तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवतो.